धन्यवाद रोहन पवार. नमस्कार, सहर्ष स्वागत. कासारडे नाग सावंतवाडी आयोजित नाईट ओव्हरआर्म टेनिस वर्ल्ड क्रिकेट स्पर्धा अर्थात आजच्या रचनेमधील 6वी लढत मैदानावरती एका बाजूला माडकादेवी जांभूळवाडी विपक्ष, दुसऱ्या बाजूला विलासभाई स्पोर्ट्स बौद्धवाडी. विलासभाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय आणि नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. प्रतिस्पर्धी माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं जात आहे. ते या सामन्यामध्ये भव्य दिव्य ही नाईट ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. प्रकाश झोतातली ही क्रिकेट स्पर्धा अर्थात कासारडे गावाच्या इतिहासामध्ये कासारडे गावासाठी ही पहिली नाईट्स क्रिकेट स्पर्धा असावी. संकल्प हाच असेल की युवा खेळाडूंना कुठेतरी व्यासपीठ द्यावं. युवा खेळाडूंमधला एखादा खेळाडू हा येणाऱ्या स्पर्धांमध्ये चमकावा. राज्यस्तरीय त्याचबरोबर व्यावसायिक क्रिकेट खेळताना नक्कीच पाहायला मिळतील आणि हीच संकल्पना, हाच कुठेतरी उद्देश असेल तो कासारडे नाग सावंतवाडी क्रिकेट मंडळाचा. अर्थात सामना सुरू झाल्याचा इशारा येतोय. सलामीची बेनीची जोडी मैदानावर मध्ये पोहोचताना दिसतंय. माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाचे विक्रांत आणि विक्रांतच्या साथीला दीपेश कांसे हा नॉन स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतोय. विक्रांत खांडेकर आणि विक्रांत खांडेकरच्या साथीला दीपेश कांसे ही सलामीची बिनीची जोडी मैदानावरती पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला विलासभाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघाकडनं गोलंदाज रोहित हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. पॉवर प्लेचं निर्णायक षटक अर्थात जोखीमयुक्त षटक. अर्थात या षटकांमध्ये अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. बाकी उर्वरित क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये म्हणजे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, त्याचप्रमाणे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड विकेट वरती एक क्षेत्ररक्षक. तर 38 सर्कलच्या बाहेर डीप लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंगनवरती क्षेत्ररक्षक. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल ती विक्रांत खांडेकर या फलंदाजाला. पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू यावी आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा इशारा येतोय. चेंडू अवांतर अर्थात अतिरिक्त धावसंख्येने सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा होताना दिसतोय. तो माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघासाठी नाममात्र 1 धाव धावफलकावर. सामना 4 षटकांचा. प्रारंभीची जोडी किती धावांचं योगदान देत आहे हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी गुडलेंथवरचा चेंडू चकवतोय तो फलंदाज विक्रांत खांडेकरला. अर्थात या चेंडूवरती पूर्णपणे शांत ठेवलं जात आहे. ते विक्रांत खांडेकरला उत्तर नव्हतं. या चेंडूवरती गोलंदाजाच्या या गोलंदाजीमध्ये चेंडू निर्धाव गल्ला जातोय. रोहित जी पहिल्या चेंडूवरती चुकी झाली ती चूक दुरुस्त केली रोहितने आपल्या गोलंदाजीवरती. मध्यम गतीचा गोलंदाज यावेळी सफल होतोय. शॉर्ट फाईन लेग वरच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू चकवतोय. थोडासा अति आत्मविश्वास नडला जातोय तो क्षेत्ररक्षक विलासभाई. आणि इथं मात्र या इनिंग मधील पहिल्या चौकाराची नोंद होत आहे ती माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघासाठी. गोलंदाज रोहित यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न. संपर्क होताना दिसत नाही. चेंडू आणि बॅटमध्ये चेंडू निर्धाव गल्ला जाताना दिसतोय. तो गोलंदाज रोहितच्या गोलंदाजीवरती या अगोदरच्या चेंडूवर क्षेत्ररक्षकांना झालेली चूक 4 धावांमध्ये परावर्तित झाली. धावफलक पाहायला मिळतोय. धावफलकावरती नाममात्र 5 धावा. प्रथम फलंदाजी करताना दिसतोय माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघ या रचनेमध्ये. यावेळी चेंडू खाली राहतोय. अर्थात थोडासा सुदैवी ठरतोय विक्रांत खांडेकर. अर्थात या चेंडूवरती फलंदाजकडे उत्तर नव्हतं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अर्थात चेंडू निर्धाव गल्ला जातोय रोहितच्या गोलंदाजीवरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त. आतापर्यंत अवघ्या 5 धावा खर्च केलाय रोहितने. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा मानस रोहितचा पाहायला मिळतोय. यावेळी चेंडू उजव्या श्रीवरचा. अर्थात एकेरी धाव नॉन स्ट्रायकरवरती जोखीम पत्करली. पंचांचा बोट आकाशाच्या दिशेने आणि पहिल्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय. विक्रांत खांडेकर जो संघर्ष करत होता धावांसाठी तो विक्रांत खांडेकर धावचीच्या स्वरूपात पहिला गडी बाद.
बाळ जोशी या खेळाडूची वर्णी लागताना दिसतंय. ती या संघासाठी आघाडीचा बिनीचा फलंदाज यावेळी स्वस्तात माघारी परतला. अर्थात ताळमेळ चुकला दोन्ही फलंदाजांमध्ये आणि क्रिकेटमध्ये ज्यावेळी ताळमेळ चुकतो एका फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. आघाडीचा बिनीचा फलंदाज विक्रांत खांडेकर धावचीच्या स्वरूपात वैयक्तिक 4 धावांवरती माघारी परतला तर नवीन फलंदाज बाळा जोशी यावेळी मैदानाच्या आतमध्ये यावेळी स्ट्राईक यांच्या दिशेने डावकर शैलीचा फलंदाज दीपेश कांसे आणि दीपेश कांसेसाठी पंचांच्या उजव्या सैन्य राईट आर्म राऊंड विकेट. लोअर फुल टॉस चेंडू अर्थात मिस टायमिंग फटका. चेंडू येतोय कव्हर पॉइंट वरती. एकेरी धाव निघेल. ज्या एकेरी धावसंख्येने दीपेश कांसे आपलं खातं उघडतोय तर धावफलक 1 ने पुढे सरकलाय. तो नाममात्र 6 धावा धावफलकावरती पहिलं षटक समाप्त होताना दिसतंय. अर्थात किफायतीदार गोलंदाजी म्हणावी लागेल ती रोहितची. विलासबाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघाकडनं एक नियंत्रित मारा म्हणावा लागेल. एक अपवाद चौकाराचा, त्यानंतर एक अवांतर धाव, त्यानंतर सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल उर्वरित चेंडूंवरती ती रोहित या गोलंदाजाची. विचार विनिमय होतोय. दुसरं षटक कुणाच्या हाती दिलं जाईल. अर्थात दुसरं षटक जे पहिलं षटक पाहिलं आपण 6 धावांचं येणारा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल विलासभाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघाकडनं. तर दुसऱ्या बाजूला आघाडीचा बेनीचा फलंदाज दीपेश कांसे तर नंबर 3 वर गेलेला बाळा जोशी किती धावांचं योगदान माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघासाठी देत आहेत हे पाहणं औत्सुक्याचं राहील. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक रवींद्र या गोलंदाजाच्या हातामध्ये सुपूर्द केलं जात आहे. क्षेत्ररक्षण हे मात्र सीमारेषेजवळ पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि जसं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय क्षेत्ररक्षण खुलं झालंय सीमारेषेवरती. म्हणजे लॉंग ऑन मिड विकेट डीप स्क्वेअर लेग ऑन साइडला हे क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. तर ऑफ साइडला पाहिलं तर स्वीपर कव्हर डीप लॉंग ऑफ कव्हर पॉइंट शॉर्ट थर्डमॅन वरती एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या सैन्य यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होईल. रवींद्र आणि स्ट्राईक यांच्या दिशेने डावकर शैलीचा फलंदाज दीपेश कांसे. स्लोवर वन गती परिवर्तन. चेंडू फुलर लेनचा फटका येतोय डीप एक्स्ट्रा कव्हर वरती. एकेरी धाव वेगाने पूर्ण झाली. पावलं वळत आहेत दुहेरी धाव संख्येकडे दीपेश कांसेची आणि 2 धावा दीपेश कांसेच्या खाती जोडल्या जात आहेत. तर दुहेरी धाव संख्येने धाव फलक पुढे सरकलाय. नाममात्र 8 धावा एका गडीच्या मोबदल्यात 8-1 प्रथम फलंदाजी आपण पाहतोय माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाची या सामन्यामध्ये. नाणेफेक जिंकली, नशिबाची साथ मिळाली. विलासबाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा संघ घेताना दिसतोय. अर्थात पहिलं षटक एक किफायतीदार गोलंदाजी पाहायला मिळाली रोहितची. रवींद्र कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी मोठा फटका टोलवायचा प्रयत्न. चेंडू उंची प्राप्त करतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये बरोबर मायभूमीला चेंडू स्पर्श होताना दिसतोय. झेलाचा अंदाज चुकला जातोय. 3 क्षेत्ररक्षक एकाच झेलसाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळालं. अखेरच्या क्षणी या 2 धावा दीपेश कांसेच्या खाती जोडल्या जात आहेत. दुहेरी धावत संख्येने सांघिक धावत संख्या ही दुहेरी अंक 10 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आता म्हणतो दीपेश कांसे पाहिलं तर वैयक्तिक 5 धावांवरती खेळताना दिसतोय. सांघिक धाव फलक हा 10 धावा एक गडी बाद. यावेळी आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डीप काव कॉर्नर वरना क्षेत्ररक्षक याचा अंदाज चुकला जातोय आणि बघता बघता चेंडू सीमारेषा ओलांडतोय. चौकार. जलद गतीने आला होता मात्र झेल टिपण्याचा अंदाज चुकला जातोय. त्यानंतर मात्र परिणाम भोगावा लागलाय. म्हणजे 4 धावा ह्या माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघासाठी मिळत आहेत. 14 धावा एक गडी बाद. राईट आर्म राऊंड विकेट रवींद्र. आकुटप्प्याचा चेंडू शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक फेकी करताना दिसतोय मात्र अचूक फेकी नव्हती. एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय दीपेश कांसे याला. स्ट्रायकरवरती बाळा जोशी याला आपण पाहतोय. बाळा जोशीसाठी पारितोषिक येत आहे सन्मान श्री आबा पाताडे यांच्याकडनं. 2 षटकार ठोकले तर 1000 रुपयांचं पारितोषिक सन्मान श्री आबा पाताडे यांच्याकडनं.
15 धावा एका गडीच्या मोबदल्यात संख्यिक धावसंख्या यावी पंचांच्या डावे सैन्य राईट आर्म ओव्हर द विकेट रवींद्र लोअर फुलटा चेंडू लॉंग फॉर दी फटका निघतोय क्षेत्ररक्षक यावी हवेमध्ये झेप पावतोय फेकी होतोय ही स्ट्राईक एंडच्या दिशेने अर्थात एकेरी धाव निघतोय ज्या एकेरी धावसंख्येने बाळा जोशी आपलं खातं उघडतोय संघिक धावफलक एकने पुढे सरकलाय 16 धावा एक गडी बाद प्रथम फलंदाजी करताना माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघ आपण पाहतोय कासार्डे नाग सावंतवाडी आयोजित ही भव्य दिव्य नाईट ओराम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेची पहिली रचनी आणि या पहिल्या रचनेमधील सामना क्रमांक 6वा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये अर्थात चेंडू यावेळी चकवतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू एक टप्पा घेतोय सीमारेषेच्या बाहेर चौकार संघिक धावसंख्या ही धावफलकावर पाहायला मिळते ती 20 धावा म्हणजे दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत रवींद्र याच्या गोलंदाजीवरती 2 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त झालाय 10ची सरासरी पाहायला मिळाली 20 धावा एक गडी बाद म्हणजे निम्मा षटकांचा खेळ अजूनही बाकी असेल स्ट्राईक एंडला बाळा जोशी पाहायला मिळतोय आणि बाळा जोशीसाठी पारितोषिक आहे 1000 रुपयांचं सन्मान श्री आबा पाताडे यांच्याकडनं सलग 2 षटकार ठोकले तर 1000 रुपयांचा मानकरी ठरू शकतो बाळा जोशी गोलंदाजीमध्ये बदल होतोय वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक आशिष या गोलंदाजाची वर्णी लागतंय विलासभाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघाकडनं विपक्ष माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना दिसतोय आशिष यावेळी तिसऱ्या षटकाची सुरुवात करताना दिसतोय आणि सायकिनच्या दिशेने उजव्या शैलीचा फलंदाज बाळा जोशी ज्या बाळा जोशीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक सलग 2 षटकांसाठी यावेळी चेंडू डाव्या स्टीवरचा अर्थात खोलवर टप्प्याचा चेंडू होता एकेरी धाव ही बाळा जोशीसाठी ज्या एकेरी धावसंख्येने धाव फलक पुढे सरकलाय 21 एक गडी बाद प्रथम फलंदाजी करताना माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघ दुसऱ्या बाजूला दीपेश कांसे आघाडीचा विनीतचा फलंदाज फलंदाजीमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत 2 खणखणीत चौकार वैयक्तिक 14 धावांवरती खेळताना दिसतोय दीपेश कांसे माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघासाठी क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे डावखुरा शैलीचा फलंदाज दीपेश कांसेसाठी अर्थात दीपेशला सूर गवसताना दिसतोय या मैदानावरती फलंदाजीसाठी यावेळी सुंदर फटका डीप स्कोर लेग वरती क्षेत्ररक्षक तैनात आणि त्या डीप स्कोर लेग क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना दिसतोय तर दुसरा गडी बाद होतोय माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाचा दीपेश कांसे तंबूच्या आसऱ्याला अर्थात दीपेश कांसे याची जागा घेण्यासाठी गिरीश
गिरीश नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. आशिष यावेळी पंचांच्या उजव्या साईडने राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन वरती झेल टिपण्याची संधी आणि दुसऱ्या प्रयत्नात सुरेख झेल म्हणावं लागेल. विलासबाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघाकडनं तिसरा गडी बाद होतोय माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाचा. दर्शन जोशी नवीन फलंदाज मैदानावरती. दोन्ही फलंदाजांसाठी पारितोषिक आहे. सलग 2 षटकार ठोकले तर 1,000 रुपयांचे पारितोषिक. सन्मानसी आबा पाताडे यांच्याकडनं बक्षिसांची खैरात होताना दिसत आहे. अर्थात ते मोठे फटके पाहायला मिळत नाही. जोखीम पत्करावी लागेल बाळा जोशीला, अर्थात ती जबाबदारी उचलावी लागेल एका बाजूने माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघासाठी. धाव फलक स्थिरावलाय. 21-3 गडी बाद. दोन्ही फलंदाजांसाठी हे पारितोषिक असेल. सलग 2 षटकार ठोकले तर 1,000 रुपयांचं पारितोषिक सन्मानसे आबा पाताडे यांच्याकडनं. आशिष ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केले आणि नक्कीच हॅट्रिकची संधी असेल आशिष या गोलंदाजाला. यावेळी बॅकफुटला जातोय. स्वीपर कव्हर वरती फटका निघतोय. क्षेत्ररक्षक दूर पाहायला मिळतोय. अर्थात क्षेत्ररक्षकाला चेंडू चकावतोय. चेंडू स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. मोबदल्यात तिसरं षटक पाहतोय आशिष. अर्थात आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 5 धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवरती आशिष नावाचा. यावेळी अचूक टप्पा म्हणावा लागेल. चेंडू उजव्या यष्टीवरनं सरळ निघून जातोय. फलंदाजकडे या चेंडूवरती उत्तर नव्हतं. दर्शन जोशी स्ट्राईक एंडच्या दिशेने पाहायला मिळतोय तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने बाळा जोशी. अर्थात चेंडू निर्धाव गल्ला गेला तो तिसऱ्या षटकामध्ये आणि 5 चेंडूंचा खेळ समाप्त. अवघ्या 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत आशिष या गोलंदाजाने विलासबाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघाकडनं. दुसऱ्या बाजूला माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघ बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जमलेला घरंगळत जातोय. स्वीपर कव्हर वरती क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी होत आहे स्ट्राईक एंडच्या दिशेने. तिसऱ्या पंचांची मदत मागितली जात आहे की फलंदाजाने पॉप इन क्रीज पूर्ण केलं आहे की पॉप इन क्रीज पेक्षा दूर राहिलाय फलंदाज, हे पाहणं औत्सुक्याचं राहील. एकेरी धाव पूर्ण केली. दुहेरी धावसंख्येकडे प्रयत्न होता बाळा जोशी त्याच्या साथीला दर्शन जोशी. स्वीपर कव्हर वरनं फेकी आले स्ट्राईक एंडच्या दिशेने आणि पाहावं लागेल www.tenniscricket.in च्या स्ट्रॉंग रूम मध्ये हा निर्णय नक्कीच तपासला जाईल आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. 4था गडी बाद होतोय माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाचा. दर्शन जोशी बॅक टू द पॅव्हलियन.
तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केलाय. दुसरं षटक 14 धावांचं निघालंय. मात्र तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करताना दिसलाय विलासभाई स्पोर्ट्स बहुतवाडी क्रिकेट संघ. शेवटचं षटक असेल या इनिंगची सांगता इतिश्री करणारं षटक आणि विलासभाई स्पोर्ट्स बहुतवाडी क्रिकेट संघाकडनं सौरभ हा गोलंदाज यावेळी सज्ज होताना दिसतोय. नक्कीच पूर्णपणे नजरा खेळल्या असतील बाळा जोशी याच्या फलंदाजीवरती. शेवटच्या षटकांमध्ये जर 2-3 मोठे फटके निघाले, अपेक्षित धावफलक उभा करण्यात यशस्वी ठरेल माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघ. अर्थात गोलंदाज सौरभ कदम कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे पाहणं औत्सुक्याचं राहील. यावेळी पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्रिफळा उद्ध्वस्त होताना दिसतोय. चौथा गडी बाद होतोय माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाचा. बाळा जोशी बॅक टू द पॅव्हलियन. बाळा जोशीचा पवित्र होता की चेंडू हा आखूड टप्प्याचा येईल. शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न अपेक्षेप्रमाणे चेंडू खाली राहिलाय. त्यानंतर चेंडूने वेध घेतलाय तो एस्टेनचा. अर्थात त्रिफळा उद्ध्वस्त झालाय बाळा जोशी या फलंदाजाचा. पाचवा गडी बाद होतोय माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाचा. नवीन फलंदाज यावेळी मैदानाच्या आतमध्ये अण्णा खाडिये. साहिल शेट्टी अण्णा खाडिये ही जोडी मैदानावरती माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाची. तर शेवटचं षटक हाताळलं जात आहे विलासभाई स्पोर्ट्स बहुतवाडी क्रिकेट संघाकडनं सौरभ. यावेळी बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू चकवतोय शॉर्ट थर्डमॅनला. त्यानंतर डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. चेंडूचा प्रवास समाप्त होताना दिसतोय. कणकणीत चौकार. जर सलग 2 षटकार ठोकले तर सन्मानश्री उत्कर्ष राणे यांच्याकडनं 1000 रुपयांचा पारितोषिक. फुलर लाईनचा चेंडू जमडीला घरंगळत येतोय. लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षण होतंय. फेकी होतंय. नॉन स्ट्राईक वरती काम तमाम होताना दिसतंय. दर्शन जोशीला माघारी परतावं लागतंय. म्हणजे 6वा गडी बाद होतोय माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाचा. शेवटचं षटक हाताळलं जात आहे सौरभ विलासभाई स्पोर्ट्स बहुतवाडी क्रिकेट संघाकडनं. किती धावांवरती रोखलं जाईल शेवटच्या षटकावरती हे ठरलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण पाताडे. मध्यम गतीचा गोलंदाज सौरभवरती विश्वास दाखवला गेला विलासभाई स्पोर्ट्स बहुतवाडी क्रिकेट संघाकडनं. अर्थात स्लॉगवर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आक्रमण अपेक्षित असेल मात्र त्या आक्रमणापासून बचाव करावा लागेल. तो गोलंदाज सौरभ राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू सरळ वेध घेतोय. अर्थात उजवी एसटी वाकवताना दिसतोय. गडी बाद होतोय माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाचा. फलंदाज शफल झाला होता उजव्या यष्टीवरती. बॅट आणि बरोबर पायांच्या मधोमध चेंडूचा टप्पा पाहायला मिळाला आणि चेंडूने सरळ वेध घेतलाय उजव्या यष्टीचा. नवीन फलंदाज प्रणम लाड यावेळी मैदानात पावले टाकताना दिसतोय प्रवीण पाताडे यांना साथ देण्यासाठी.
7 गडी बाद होत आहेत. सांघिक धावसंख्या धावफलकावर 31 ला 7. प्रथम फलंदाजी पाहतोय माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाची. आखोटप्प्याचा चेंडू अर्थात गोलंदाज स्वतः ताबा मिळवण्याचा प्रयत्न अडखळतोय. एकेरी धाव ही अवेळी पूर्ण झाली. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय 32-7 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी स्ट्राईक एंडच्या दिशेने प्रवीण पाताडे. शेवटचा चेंडू असेल शेवटच्या षटकातील. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल ती सौरभची. यावेळी चेंडू डाव्या यष्टीवरती अर्थात शॉर्ट स्क्वेअर लेग वरती झेल टिपण्याची नामी संधी. झेल सुटतोय त्यानंतर 2 धावा यावेळी पूर्ण होताना दिसत आहेत आणि पाहावं लागेल 2 धावा पूर्ण झाल्या आहेत. आता 1 शॉटचा इशारा येतोय. म्हणजे एकच धाव निघेल आणि स्ट्राईक एंडला तिसऱ्या धावेसाठी जो प्रयत्न होता तो प्रयत्न यावी असफल ठरताना दिसतोय. 8वा गडी बाद होतोय. धावफलक पाहिला तर 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 33 धावा धावफलकावर म्हणजे 34 धावांचा पाठलाग करावा लागेल तो या सामन्यामध्ये विलासभाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघाला. शेवटचं षटक सौरभने हाताळलं आणि 7 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केले. धावफलक जर पाहिला तर 32 म्हणजे 33 धावफलक पाहायला मिळतोय. 34 धावांचा पाठलाग करावा लागेल विलासभाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघाला. अर्थात 34 धावांचा यशस्वी पाठलाग होतोय की 33 धावांचा बचाव केला जाईल. काय घडतंय काय बिघडतंय कुठचा संघ विजयाला गवसणी घालतोय हे सांगण्यासाठी आमचे सहयोगी साथी समालोचक श्री विवेक परब मायक्रोफोन वरती येत आहेत. इनिंगचा जसा खेळ सुरू होईल आवाज ऐकूया श्री विवेक परब यांचा. धन्यवाद प्रदीपजी. यानंतरचा मुकाबला जय हनुमान उत्तर गावठण विरुद्ध विश्वकर्मा दाबवाडी. दोनही कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये या. जय हनुमान उत्तर गावठण आणि विश्वकर्मा दाबवाडी दोनही कर्णधार आपल्यास विनंती आपण आमच्या किंग ऑफ टॉस मध्ये आपले कर्णधार पाठवा. मैदानामध्ये आपण सामना पाहतोय विलासभाई स्पोर्ट्स बौद्धवाडी. प्रथमतः नाणेफेक जिंकत स्वीकारलं होतं क्षेत्ररक्षण तर म्हाडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाला फलंदाजीचं निमंत्रण. प्रथम फलंदाजी करताना म्हाडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघाने बनवल्या 33 धावा आणि 34 धावांचं दिलेलं आव्हान. ह्या आव्हानाचा बचाव करण्यासाठी म्हाडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघ मैदानामध्ये क्षेत्ररक्षण रचवताना पाहायला मिळेल. विलासभाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघाचा विचार केला तर हे माफक आव्हान असेल की हे आव्हान खडतर केलं जाईल. ही येणारी वेळ येणारा काळ आणि होणारी फलंदाजी आपल्याला निश्चित मैदानामध्ये पाहायला मिळेल. चला विनंती फलंदाज त्वरित मैदानामध्ये पाठवा. विलासभाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघ. देव बरा करो. जाऊयात मालवणी आकाशवाणीच्या कासारडे केंद्रावर. नाग सावंतवाडी केंद्रावर सगळ्यांचा हात जोडून स्वागत. एक दर्जेदार स्पर्धा आणि या दर्जेदार स्पर्धा आयोजकांनी घेतलेली अथक मेहनत
प्रमुख मार्गदर्शन आणि या प्रमुख मार्गदर्शकांच्या हाताखाली हे संपूर्ण स्पर्धेचं डोलारो आयोजन नियोजनात ती दर्जेदारिता आणि या स्पर्धेत प्रकाश झोताचं आयोजन संपूर्ण कासारडे गावाचा विचार केला तर संपूर्ण कासारडे गावचा विचार केलो तर अर्थातच दरवर्षी तब्बल 12 ते 15 स्पर्धा एक वाडी एक संघ कासारडे गाव मर्यादित खेळवले जातात. मात्र यावर्षी ह्या आयोजकांनी विचार केलो की हेच स्पर्धा डे नाईट स्वरूपाचे व्हायचे. प्रकाश जोतात हे आमचे सगळे तारे सितारे कासारडे गावचा वलयांकित आयोजन आणि या वलयांकित आयोजनात हे सगळे रजनी क्रिकेटमध्ये अवतरणारे तारे सितारे खेळाचे मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळी नाणेफेक किंग ऑफ टॉस मध्ये 2 कॅप्टन जय हनुमान उत्तर गावठण आणि विश्वकर्मा दाबवाडी. पंचांचा इशारो सामना सुरुवातीचा सौरभ आणि अनिकेत 2 सलामीवीर बॅटर माडकादेवी जांभूळवाडीने ठेवलेला आव्हान विलासबाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघ धावा रोखले जातले की धावा ठोकले जातले. शफल क्रॉस करायचा प्रयत्न बाहेर चेक करणार यावेळी मात्र दर्जेदार क्षेत्ररक्षण बॅकअप खूप सुंदर अन्ना खाडी त्या ठिकाणी तैनात. दीपेश कंसे पर्यंत थ्रो तोपर्यंत 1 रन घेण्याची संधी. आकोटप्पाचा चेंडू ऑफ साइडला शफल क्रॉस होत खेळाचा प्रयत्न ऐन मोक्याच्या क्षणात बॅटची आतली कडा लागन शॉट फाईन लेगच्या क्षेत्रात तोपर्यंत शॉट थर्डमॅनचं क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि मिळालेली फक्त 1 रन. हे बोणीचे रन्स 34 पाठलाग आणि 34च्या पाठलागात टाकलेला ह्या पहिला पाऊल आखलेला मार्ग आणि टाकलेला पाऊल कधीही पाठी घेऊचा नसता. चेतन शेट्टी यांनी या षटकात 2 विकेट घेतले तर उत्कर्ष राणे साहेबांकडून 2000 रुपयांचा बक्षीस. सुंदर गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी आउटसाइड ऑफ स्टंप क्रॅम्प केलेलं चेंडू अर्थातच फलंदाजाच्या मर्मस्थानाचा भेदन आणि या मर्मस्थानावर मालवणीत एकच मन कोणाक किती आला घालायचा आणि कोणाक किती सोला घालायची ह्या बरोबर माहिती. फलंदाजांचे म्हटले तर खाच खळगे अगदी व्यवस्थित माहिती. चेतन गोलंदाजी मार्कवर यावेळी देखील सुंदर गोलंदाजी परत एकदा तीच परिणिती. हे चेंडूवर सपशेल गबगार चेंडू पडसार बॅटर गबगार पहिल्या चेंडूवर इलेलो 1 रन नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने सौरभ मात्र अनिकेत स्ट्रायकर गेल्यानंतर धुंडो रे साजनाची परिस्थिती. मालवणीतली एकच मन आठवतली आणि ही मन फक्त आणि फक्त परिस्थितीवर आधारित असतली. काय नाही कळाक आणि बोको गेलो माळाक. कट करण्याचा प्रयत्न बाहेरची यावेळी मात्र सुंदर दर्जेदार गोलंदाजी आकुटप्प्याची वेगवान तेज तर्रार गोलंदाजी यावेळी देखील ह्या प्रकाश जोतात डोळ्यासमोर काजवे चमकलेल्याचे भास. कट करत पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाक ओलांडण्याचा प्रयत्न सपशेल मातीमोल आणखी एक चेंडू पोलांडो आणखी एक चेंडू कुवांडो. 5व्या चेंडूवर यावेळी शॉटॉम्पूलचा फटको शॉट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत तोपर्यंत थेट फेक. चित्याची चपळाई हरणाचा वेग दिसलो आणि त्याचबरोबर सशाची चतुरता देखील दिसली. अगदी तुरु तुरु करत ह्या 2 बॅटरीने टिपलेली हे रन्स म्हणजे उजेडात झालेली ही धावांची चोरी. काजीचो सीझन असा लोकांच्या काजीच्या परड्यात माणसं गेली आणि मालक किंवा कुत्रो पाठी लागल्यानंतर जशी धूम ठोकली जाता अगदी तशी धूम ही धाव चोरताना मैदानात दिसली. 5व्या चेंडूवर आणखी एकेरी रन्सन दोनही बॅटरींनी आपली श्री गणेशा केलेली दिसतली. पहिल्या ओव्हरीचं भैरवी घालणारी तयारी. चेतन शेट्टी गोलंदाजी मार्कवर आकोटप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न उडालेलो कारण जो क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः चेंडू पर्यंत मात्र तोपर्यंत मैदानात ताटात इला पण मुखाक नाही लागला. या मालवणी म्हणीची आठवण अगदी मुखावाटे पडलेलो झेल आणि या झेलार डॉट चेंडू. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरीचा खेळ समाप्त. 34 पाठलाग करताना दिलेले फक्त 2 रन्स दर्जेदार गोलंदाजी मालवणीतल्या आणखी एका म्हणीवर या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. न देवच्या भाषेक बोंडगीचे भाषे. नाग सावंतवाडी क्रीडा मंडळ
कासारडे नागसावंतवाडी आयोजित कासारडे नागसावंतवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. कासारडे गावातले हे वलयांकित तारे सितारे आपापल्या वाडीचा प्रतिनिधित्व करताना ह्या मैदानावर एकमेकांच्या विरोधात आजच्या दिवसात दिसतले हे तब्बल 14 संघ आणि या 14 संघांमधून कासारडे गावात क्रिकेट रुजवणारे देखील अनुभवी खेळाडू आणि अनुभवी खेळाडूंच्या जोडीक दिलेले हे नौखे खेळाडू. ह्या नौख्या खेळाडूंचा अनुभव मिळवण्यासाठी त्यांच्या कलागुणांचं प्रदर्शन करण्यासाठी रचलेलं हे संपूर्ण आयोजन दर्जेदार नियोजन आणि या दर्जेदार नियोजनातनं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं आयोजन. मायबाप क्रीडा रसिकांच्या समोर आपलं प्रदर्शन आपल्या गावातल्या लोकांच्या समोर आपल्या खेळाचे गुण दाखवण्यासाठी सगळं अगदी आसुसलेले इनसाइड आउट गोलंदाजाच्या कपळावरना डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. पहिल्या चेंडूवर इलेलो चौकार. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरीत दिलेले फक्त 2 रन्स. त्यानंतर दीपेश कांसे गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या ओव्हरीत पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करत ह्या सामन्यात अजून जान असा 34 रन्सांचा पाठलाग करताना दोनही बॅटर सलामीवीर म्हणून का निवडले गेले ह्याचं प्रत्यय देताना बाहेर सरसवत मारूचा प्रयत्न. आखूट टप्प्याचं वेगवान चेंडू आणि या वेगवान चेंडूवर नसलेला उत्तर अगदी मर्मस्थान भेदन करणारी ही गोलंदाजी आणि बाकीचे सुपस्कार यष्टीरक्षक अन्नाच्या माध्यमातून पूर्ण. चौकारानंतर केलेली दर्जेदार वापसी जशास तसा आणि ठोसास ठोसा असा प्रत्युत्तर. कट करूचा प्रयत्न स्क्वेअर कटच्या स्वरूपात आणखी एक चेंडू. मात्र यावेळी गली रिजन मध्ये केला गेला क्षेत्ररक्षण फक्त एकेरी रन्सासाठी. 9 चेंडूंचा खेळ समाप्त. आतापर्यंत 7 रन्स धावफलकावर म्हणजे अजून 15 चेंडू आणि 27 रन्सांची गरज. पावडर लायसर बाजार उलगा नाही ही दादा मडकईकरांची कविता आणि या कवितेतला भाष्य आमच्या मालवणीत कॉमेंट्री करताना वापरूची पद्धत रूढ केली आमच्या बादलजी चौधरी सरांनी. तर बाजार जर करूचो असा 27 रन्सांचो उरलेल्या 15 चेंडूत तर मात्र हे 15 चेंडू पावडर लावण्यात घालवचे नसतले. पुढे ससात मारूचा प्रयत्न फसलेलो कारंजो यावेळी उडालेलो कारंजो अगदी टिपलेलो झेल आणि या टिपलेल्या झेलावर बॅटर बॅक टू द पवेलियन. तीन बॅटर नंदकुमार जाधव विकेटचा पतन. सौरभ बॅक टू द पवेलियन. अर्थातच चौकारानंतर दर्जेदार वापसी. अनुभव प्राप्त गोलंदाज दीपेश कांसे. अजूनही 27 ची गरज. 14 चेंडूंचा खेळ बाकी. जशी वाळू मुठीत पकडल्यानंतर वाळू हळूहळू हळूहळू हातातनं निष्ठान जाता अगदी तसे चेंडू हातातनं निष्ठान जाताना दिसतले. जा काय करूच त्या उरलेल्या 14 चेंडूत आणखी एक दर्जेदार चेंडू. दीपेश कांसे अगदी गोलंदाजी करताना महारत असेल. इन स्विंग आउट स्विंग मध्ये महारत म्हणजे ज्यासाठी चेंडू बोटाने गुदगुली केली त्याच्या विरुद्ध बाजूक अगदी चेंडू कूस बदलताना दिसलो. बाकीचे सुपस्कार यष्टीरक्षक. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावफलक फक्त 7 स्थिरावलेली. आणखी एक आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू. कट करण्याचा प्रयत्न. दोनही लागोपाठचे चेंडू मेडन खेळत नंदकुमार जाधव दुसऱ्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने 2 ओव्हरीचा खेळ समाप्त. 34 चो पाठलाग करताना विलासभाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघ 7 एका गाड्याच्या मोबदल्यात उरलेले 27 कोणाची साथ देतले आणि कोणाची साथ सोडतले. येणारे 12 चेंडू. तोपर्यंत जाऊयात डीजे.
20 रन्सांची अजूनही गरज स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने बॅटर अनिकेत बाळा जोशीचे हे 6 चेंडू सामन्यात निर्णायक स्थितीत नेऊन ठेवतले. मन के जीते जीत मन के हारे हार जो माने बिन लढे हार उसका हो धिक्कार. मैदानात लढाचा लागताना हाकू टप्प्याचा चेंडू कानात शिट्टी वाजवत यष्टी रक्षक दीपेश कानसेच्या गोदीत. महाराष्ट्र पोलीस दीपेश कानसे ह्या गावची शान. बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये वलयांकित नाव. पहिलं चेंडू मेडन 11 चेंडू शिल्लक. हे 11 चेंडूत 27 बनवताना 2 ते 3 मोठे पाठभर वळ काढण्याची गरज. आखू टप्प्याचा वेगवान चेंडू यावेळी परत एकदा उडालेलो कारण जो अगदी मुखावाटे पडलो. झेल टिपण्याची संधी होती आणि ही संधी बाळा जोशीची अपेक्षा होती यष्टीरक्षण पुरी करूची. मात्र बऱ्याच वेळा यवाजला साधात धडीदार किताबादात ह्याही मालवणी म्हणीची आठवण येतली. नशिबात नाही तर कधीच मिळत नाही. वक्त से पहले और नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. 8 रन्स धावफलकावर अजूनही 26 रन्सांची गरज. हे 26 रन्सांचं डोंगर आणि डोंगर पार काढण्यासाठी चौकार षटकारांची शिडी लावची गरज. मोठा फटको मारण्यासाठी प्रयत्न. यावेळी मात्र मैदानात फक्त भाते मारणं फक्त वले मारणं अशी कामगिरी. लाखाचे गोष्टी आणि चुरमुऱ्याची पोती अशी फलंदाजी. ज्या चेंडूंवर एक्स्ट्रा कव्हर किंवा कव्हर पॉइंट रिजन मोठ्या फटक्यांसाठी वेदूचो होतो त्या फटक्यांवर फसलेली फलंदाजी. यावेळी परत एकदा आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न. धुंडो धुंडो रे साजना बॅटची आउटसाइड एज. त्यानंतर अंगाचो वेद पंचांचो भोगिया काय येतलो इशारो. एकेरी रन्स बॅटरच्या खाती. धावफलक 9 रन्सार. संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर पंच रामप्रसाद शिर्के मेन पंचांच्या भूमिकेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवर स्ट्राइक एंड अर्थातच स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत अमोलजी मेस्त्री मॅन फ्रॉम देवगड. A7 स्पोर्ट्सचे सर्व अमोल मेस्त्री स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत राजू वांगणकर सर. षडंपूल करण्याचा प्रयत्न. आणखी एक फसवो चेंडू. परत एकदा सुंदर गोलंदाजी. न देवच्या भाषेक भोंडगीचे वाशे आणि फलंदाजी बघितली तर भागेल्या पोट भागेली. म्हणजे आपल्यावरची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलना. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हरीची भैरवी घालणारा चेंडू. दर्जेदार गोलंदाजी. शपल क्रॉसचा फटको. एलिव्हेशन मिळालेला फसलेला फटको. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याची दाट शक्यता. सुवासनीची जशी खना नारळान ओटी भरली जाता अगदी तसो झेल. आणि यावेळी खवची होती कुळदाची पेटी. नशिबात मात्र माती. विकेटचा पतन डीजे. फक्त 2 रन्स. दुसऱ्या ओव्हरीत दीपेश कंसेने दिलेले 5 रन्स मात्र टिपलेलो एक महत्वपूर्ण विकेट. बाळा जोशींचा विचार केला तर सुरुवातीच्या 5 चेंडूत दिलेले फक्त 2 रन आणि शेवटच्या चेंडूवर टिपलेलो विकेट. 2 गड्यांच्या मोबदल्यात विलासबाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघ 34 पाठलाग करताना फक्त 9 रन्सार. दर्शन जोशी गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने बॅटर रवी. 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि 6 चेंडूत 25 ची गरज. म्हणजे 4 मोठे धपाटे 4 पाठभर वळ किंवा 4 नाकार मुटके मारण्याची गरज. पुल करण्याचा प्रयत्न. फसलेली फटकेबाजी. यावेळी अंगलटी इलेलो यवार. फक्त 1 रन. सुंदर दर्जेदार क्षेत्ररक्षण. बॅकअप बघा किती सुंदर अण्णा खाडी यांचा. पहिल्या चेंडूवर इलेलो एकेरी रन्स आणि एकेरी रन्स. आता मात्र 5 चेंडू 24 ची गरज. 5 चेंडू 24 म्हणजे या अशक्य प्राय आव्हान नाया. मात्र मनात विचार करूच लागतो. हारा वही जो लढा नाही, जीता वही जो डरा नाही, डर के आगे जीत. यावेळी या 5 चेंडूंवर ह्याच करूचा लागतला. पुल करण्याचा प्रयत्न. गोलंदाजाच्या कपळावरनं मारूचा प्रयत्न. परत एकदा फसलेलो फटको. टेनिस मध्ये शॉर्ट टाइम जॅब जे का म्हटलं होतं नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने रनआउटचा विकेट घेण्याची संधी. मात्र चुकलेलो नेम. कासारडे गावात अजून काजीचो सीझन येऊचो असा ह्याची शाश्वती देताना जर एक काजी लवकर धरले असते तर कदाचित मुकरेचो गेम काजीचो गेम खेळलो गेलो असतो आणि त्यानंतर हे
नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने डायरेक्ट नेम लागलो असतो. पहिल्या 2 चेंडूचा खेळ समाप्त. इलेले 3 रन्स. धावफलक मात्र पोचलो 12 वर. 34 पाठलाग. अजून 22 ची गरज. 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडू 22 ची गरज. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने रवी. हे रवी रात्री उजाडाचा लागतला. डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी. टिपचून मारो. 34 रन्सांचा पाठलाग करताना फलंदाजांनी केलेली हाराकिरी. सुरुवातीच्या षटकात मेडन केलेले चेंडू आणि दर्जेदार गोलंदाजी. परत एक आडव्या बॅटने टोलवण्याचा प्रयत्न. आणखी एक फसलेलो फटको. लागोपाठचे 2 चेंडू मेडन. म्हणजे उरलेल्या 2 चेंडूत फक्त औपचारिकता बाकी. ही औपचारिकता म्हणजे काय? होवळकी करून लगीन ठरवून पत्रिका छापून देवाक ठेवून सगळ्यांका वाटून निमंत्रण दिला गेला. मुहूर्ताची वाट बघणार. शेवटचा चेंडू म्हणजे नवनाथ सांगायचं झालं तर शेवटचा चेंडू म्हणजे फक्त माळ घालूची प्रतीक्षा. त्याच्या आधी पडदो ओढूची प्रतीक्षा आणि त्याच्यानंतर माप ओलांडून घरात जाऊची प्रतीक्षा. शेवटचा चेंडू ही फक्त औपचारिकता होती. माडकादेवी जांभूळवाडी क्रिकेट संघान तब्बल 21 रन्सांनी या सामन्यात विलासबाई स्पोर्ट्स बौद्धवाडी क्रिकेट संघाच्या वर मात केली आणि दिमाखात पुढच्या फेरीत प्रवेश केलो. विलासबाई स्पोर्ट्स बौद्धवाडी आपण एक दर्जेदार संघ उतरवलात. मात्र या सामन्यात तुमका पराभवाची प्रतीक्षा करूची लागली. पुढच्या स्पर्धेसाठी आणि पुढच्या सगळ्या तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच दीपेश कानसे. फलंदाजी करताना 14 रन्स आणि गोलंदाजी करताना 5 धावा दीपेश कानसे ठरतायत या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, अर्थातच सामनावीर चषकाचे मानकरी. मायक्रोफोनवर आवाज. मराठी समालोचक अमोलजी जमदाडे. तोपर्यंत आजच्या संपूर्ण रचनेतून मी विवेक परब घेते तुमच्या सगळ्यांची रजा. उद्या भेटायात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.